पोलिसला एसपीला तुम्ही इन्फॉर्म नाही करणार याच्या बाबतीत? 4-5 लोक आहेत ते अशा पद्धतीनं वातावरण क्रिएट करतायत. समाजाचं काय नाही, समाज सुद्धा आमच्या बाजूला आहे सगळा. देवीचं हे 300 वर्षाचं पुण्यतिथीचं असताना ह्या देशाचे पंतप्रधान या राज्याचे मुख्यमंत्री पूर्ण प्रोग्राम राबवित असताना प्रशासन जर आम्हाला अशा ठिकाणी जर अडवित असेल ते 200% चुकीचं आहे. तुम्ही पहिले त्याचं अतिक्रमण काढून टाका, बाकीचं काय पाहिजे ते होईल. ते नाही त्याच्यावर पहिले त्याचं अतिक्रमण काढा. अगोदर त्याचं अतिक्रमण काढू टाका. तुमचं म्हणणं नसते नाही, कशाला तुम्ही त्याला भेटा? का प्रशासन तिथं त्या ठिकाणी जाते आणि पुढची बी भूमिका घेते का प्रशासन? तुमचे लोक त्या दिवशी गेले का वापस आले? परभणी जिल्ह्यातील सकल थांबा बाबा बोलत परभणी जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने आज आयुक्त साहेबांची भेट घेऊन परभणी महानगरपालिकेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी जी निवेदित जागा दिलेली आहे त्या जागेमध्ये स्मारक झालं पाहिजे ही समाजातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक समाज बांधवाची भावना आहे. विनाकारण काही लोकांनी तिथे कब्जा केलेला आहे. ते अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी आम्ही त्यांना 2 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे की 2 दिवसामध्ये आणि विनाकारण आमच्या सोबत आपण पाहिलं असेल परभणी जिल्ह्यातला सकल मराठा समाज बांधव सुद्धा आमच्या सोबत आहे. विनाकारण तो व्यक्ती जो कोणी कब्जा केलेला आहे विनाकारण 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. निवेदित जागा जी महापालिकेने दिलेली आहे त्याच जागेमध्ये लवकरात लवकर अहिल्यादेवी होळकरांचं भव्य स्मारक होण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. आयुक्त साहेबांसोबत चर्चा केली. त्यांनी सांगितलेलं आहे की आज दुपारी जिल्हाधिकारी साहेबांसोबत आमची बैठक आहे. त्या बैठकीतून आम्ही मार्ग काढू आणि तात्काळ अतिक्रमण काढून आम्ही त्यांना 2 दिवसाचा वेळ देतो. आज तारीख किती आहे? 8 तारीख आहे. आम्ही त्यांना 11 तारखेपर्यंत वेळ देतो. 11 तारखेपर्यंत समाज बांधवाच्या भावना समजून ज्या मातेने काशी ते कन्याकुमारी 29 वर्ष आदर्श असा राजकारभार 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन आणि त्यांची 300वी जयंती या वर्षी साजरी होत आहे. अख्ख्या देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चोंडीला गेलेत. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जयंतीचा उत्सव साजरा होत आहे. पण इथं निवेदित जागा देऊन सुद्धा काही लोक अडचणीत आणत असतील त्यांच्या प्रशासनाने तात्काळ कारवाई करावं यासाठी आम्ही आज भेटून निवेदन दिलेलं आहे. 2 दिवसाचा वेळ आम्ही त्यांना दिला, नाहीतर समाज स्वतः ते अतिक्रमण काढल्याशिवाय राहणार नाही.